हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज घरीच आहे. पोरांना दवाखान्यात न्यायचं आहे. इथं लिहिलं होतं डॉक्टरकडं, पण काही बरं चांगलं नाही झालं. आता नगरला न्यायचं आहे आणि यांचं चालू आहे निवद करायचं काम. निवद झालं की नाही अजून? पोरांना दवाखान्यात न्यायचं आहे. न्यायचं आहे ते बरं नाही त्यांना अजून. नगरला नेऊ आता. इकडल्या डॉक्टरकडं काय फरक नाही पडला. किती वेळ आहे मम्मी अजून? अर्धा तास लागेल. आवरण लवकर मग. पोरं किरकिर करते मेथीची भाजी नाही आणली होती तेव्हा पोरांचं दुखत मन लागा ना काय. झोपलेलं आहे दादू. त्याला बरं नाही, तब्येतच उतरली त्याची बी. आणि अंशी करायचं तर आहेच, ते नाही म्हणत मी. पण आता पोरांचं दुखतं आहे, हे पोरांचं दुखतं आहे, हे होतं आहे. ते एवढं महत्त्वाचं आहे का? दोन्ही महत्त्वाचं आहे का? पोरांपेक्षा ते महत्त्वाचं आहे का? मग रायवरी नसतं करता आलं का? हां, काय झालं? किती वेळ अजून? मला कामाला जायचं आहे. कामावून फोन येते ना. किती वेळ मग? तर सगळं लागण घाई संगच काढले तुम्ही तर. हां, का काय बनवलं? काय आहे ते? दाखव. हे बघा, चॉकलेट. टाइमपास म्हणून बनवलंय त्यांना काहीतरी. तुझं दाखव बाळा. वाव, आवडलं तुम्हाला? नाही नाही, दोघांचं पण छानच आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मी ना माझा काम वाचवायसाठी, मला म्हणजे काम पण करायचं आहे आणि यांना पण सांभाळायचं आहे. त्यासाठी मी काय जुगाड केलं ना बघा. हे बघा, हे एकामेकाला झोका पण देतात आणि खेळतात पण. आणि माझं पण काम होत आहे. इथं माझं किचनमध्ये स्वयंपाक होतो आणि हे एकामेकाला झोका पण देतात. आवडला झोका? पक्का? इकडं बघ, तू बघ. छान छान. आवडला तुला पण? खरंच? नाही पडत, नाही बांधून वरती नसतं पडत त्याच्यात. दीदी पण बसली ना, बघ ना. कारण ना मला ना इकडून तिकडं जायचं, तिकडं झोका द्यायचं, परत यायचं आणि परत इकडं येऊन स्वयंपाक करायचा. असं करून करून ना मला दुखणं आलंय यांचं करता करता. त्यामुळं मी इकडंच झोके बांधले त्यांना. म्हणलं काम होस तर तरी बसले ना तरी बरं आहे. बरं देते, बस शांत. आता बसती ना शांत? तू पण बसतो ना? शांत बसशील ना? हां देते. बरं देते, खेळा आता. लय अवघड आहे फ्रेंड्स. आणि हे असे कार्टून सांभाळायचे म्हणल्यावर ना काही ना काहीतरी डोकं जुगाड करावंच लागतो, काहीतरी डोकं लावावंच लागतं. आणि असे इतके आगाव कार्टून सांभाळायचे म्हणल्यावर ना मला तर असे डोके लावावं लागतं. काय करावं, असं डोकं लावावं लागतं. सॉरी, असा विषय आहे बघा. आणि त्याच्या पप्पा मला म्हणते, तू कुठं डोकं लावते, काही पण काम करते, काही काम करायचं नाही. असं कुठं ना असतो ना मला माझ्या मागं. स्वयंपाक करायचा, घरातलं कामं करायचं आणि यांना सांभाळायचं. म्हणून मला मग असं काहीतरी काम करावं लागतं रिकामं. आहे की नाही देवांश? आता मी देणार नाही पडलो तर. असं आहे बघा. चला आता मी एकदा स्वयंपाक करते, परत भेटते मग तुम्हाला थोड्या वेळानं. हे बघा फ्रेंड्स, माझं बाळ. ह्या बाळाची काळजी घेता घेता ना हे बाळ स्वतःची काळजी घ्यायला आहे ना पिल्लू. मी याला खाऊ घालते, थोडंसं खायचं म्हणतोय तर ती तिच्या हातानं वरण भात खातीये. खा. कधी माझी दीदी एवढी मोठी झाली मलाच नाही कळलं, आहे ना दीदू? आला बघा लाड, लगेच बोलला का लगेच लाड येतून. हे बघा, हे लाडू झोक्याच्या खालीच उतरायचं नाही यांना.
काय करावं ना तेच कळाना मला या पोराला, का परत उद्या हॉस्पिटलला नेवा तेच कळाना नाही मला. दवाखान्यात हा ना, काय करावं ना तेच कळाना झालं. हे बघा हे कार्टून आमचं. सकाळी आम्ही नैवेद्य केला, पण नैवेद्य केला पण मी इतके बोलणे खाल्ले ना का बस. खूप बोलणे खाल्ले सकाळी. म्हणे तुला लेकरांपेक्षा जास्त, तुम्ही व्हिडिओत बघतानाच नाही किती बोलणे खाल्ले, तुला लेकरांपेक्षा जास्त देवाचं पडलंय म्हणे. इतकं लेकरांचं दुखतंय तरी पण तू हे करायचं ते करायचं तुझं चाललंय म्हणे. त्याला झोपी लावून करतीये. मला केल्याशिवाय मला पण पर्याय नाही, काय करणार ना. असं आहे. अजून पण माझा स्वयंपाक बाकी आहे. सकाळचा थोडासा स्वयंपाक आहे, पण आता थोडीशी भाजी वगैरे करायची आहे मला. काय पिल्लू? हां, वरण भाता खाऊन घे तेवढा. हो खाल्ला. असं आहे बघा, काय लय अवघड असतं. म्हणजे सांगायची गरज नाही, सगळ्यांना समजतंय कशी कंडिशन असती. थोडंसं खा ना बाळ. झालं? असा विषय आहे बघा. नाही केलं तर सासूला राग येतो, केलं तिकडून नवरा म्हणतो तुला लेकरांची काहीच पडलेली नाही, तुला फक्त काम आणि ते देवाचं करायचं आणि काम तेवढंच तुझं ये म्हणे. तुला मुलांचं काहीच घेणं देणं. काय करणार ना सांगा. कुणीच सोपं नाही आहे. बाईचं आयुष्य लय अवघड आहे. असं आहे बघा, असा विषय आहे. ए बाळा औषध सांडत हे अवघड आहे ना. आता परत संध्याकाळचं किती अवघड आहे माझं बघा. पाणी प्यायचं ना, यांना सांभाळून स्वयंपाकही करायचा, त्यांना येऊस तर यांना पण सांभाळायचं. मी अक्षरशः माझे पाय इतके दुखतेत ना इकडं इकडं चक्रा घालून घालून. मी रात्री गोळ्या घेतल्या, मलाच कणकणी आली त्यांच्या यानं. आणि ते म्हणते तुला लेकरांचं काहीच पडलेलं नाही. मी इकडं यायचं जायचं करून हे करून स्वयंपाक करायची 2-3 दिवस. पण काय झालं, मला असं किती वेळ इकडं जाय इकडं येऊन ते स्वयंपाक खराब व्हायला लागला. असं नाही का, इकडं जायचं तिकडं चपात्या करता करता याला झोका द्यायचा, 2 चपात्या करायच्या, परत यायचं झोका द्यायचा. मग ते पोळ्या पण जळायला लागल्या, काही असं हे व्हायचं. मग ते परत माझ्यावरच चिडायची, तू असा का स्वयंपाक केला. मग मी काय केलं, यांना किचनमध्ये झोके बांधले दोघांना पण. आहे की नाही पिल्लू? किचनमध्ये दोघांना पण झोके बांधले आणि तिथंच त्यांना झोक्यात टाकायचे आणि तिथंच स्वयंपाक करायचे. काय करणार, माझ्याकडे पर्यायच नाही ना दुसरा काही. कामं करायचं, यांना सांभाळायचं, खूप म्हणजे खूप अवघड. वरतून त्यांचेच बोलणे खायचे का तू कामच बघती नुसतं. काय करणार सांगा. असं आहे. मला एक तर झोप नाही आहे किती. शुक्रवार नाही, गुरुवार गुरुवार नाही, आंशिकाचं दुखत होतं का तेव्हापासून मला झोप नाही आहे. आता 8 दिवस होत आले. रात्रीची मला कशी झोप नाही आहे. ती उठली, कुरकुर केलं, बसा उठून. तिला एक तर इतकी ताप राहायची ना, रात्रभर पट्ट्या ठेवा, पुसून काढा, तिला हे करा. तिला झोप नाही, मला झोप नाही. आता तिचं थोडंसं बरं झालं, तर याचं असं झालं, याचं चालूच आहे. अंशू 2 मिनटं थांबशील? देणार आहे 2 मिनटं थांब. चॉक नाही आहे त्याला, खडू नाही आहे, खडू आणावं लागेल आपल्याला. पप्पाला सांगते मी. अभ्यास, आता तिला अभ्यास करायचा आहे. असंच आहे बघा. तर चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं. काय जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे माझं कथन. आणि कॅमेऱ्याला असं काय होतंय ना मला तेच कळणार. नुसत्या मुंग्या येते. ते रात्रीचा व्हिडिओ घेतला का. चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं. हे बघा, कार्टून काही झोपा ना आज, आणि माझं सगळं काम राहिलेलं आहे ना अंशू. अंशूचा चालू आहे अभ्यास. आणि याला आंघोळीला पाणी उतरायला गेले आणि माझेच दोन्ही पण बोटावरनं गरम उकळलेलं पाणी सांडलं आहे. खूप आग होती. अगं इकडून दिसतंय तुम्हाला, हे इकडं असं पूर्ण भाजलं आहे हे बोट पण मध्येच. खूप आग व्हायला लागली आहे. लाल झालं ना ते बघ ना, लय आग होऊ राहिली ग अंशू. माझं सगळं धुणं भांडे किचनवर बघू शकता तुम्ही, इतका राडा आहे ना घरात. सगळं राहिलेलं आहे, फक्त त्यांचा डब्बा आणि स्वयंपाक झालेला आहे आणि सकाळची झाडझूड एवढंच झालं आहे.
बाकी माझं सगळं काम तसंच आहे. देवांची आजी पण आज गेलेली दुकानात. सगळं काम तसंच राहिलं आहे माझं. आता काय करावं काय नाही. झोपला जर 1-1.5 तास तर सगळं काम होईल माझं. इतकी परेशानी आहे ना माझी, काय सांगावं. पण चला जाऊ दे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.